आत्ताच्या प्रसिद्ध माध्यमांचा झगमगाट पाहता लवकर जन्माला आल्याची खंत वाटत असल्याची भावना चरित्र अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी व्यक्त केली. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने सुहासिनी देशपांडे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सुहासिनी देशपांडे यांनी यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. वयाच्या 12व्या वर्षी आपण या क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्याचे सांगून सुहासिनी देशपांडे म्हणाल्या, माझ्या घरातून या क्षेत्रात काम करायला कोणाचाही पाठिंबा नव्हता. 1955 साली पूर्वी होणाऱ्या मेळ्यांमधून आणि त्यानंतर डान्सिंग पार्टीमधून नृत्याचं काम केलं. परिस्थितीने या क्षेत्रात यायला लावल्याचंही देशपांडे यांनी सांगितले. चित्रपटांमध्ये मॉब सीनमध्ये काम करताना दिवसाला 3 रुपये एवढे मानधन मिळायचे. त्यातून 1.5 रुपये सप्लायर घ्यायचा. पण परिस्थिती नाजूक होती त्यामुळे पैसे मिळतायत म्हणून काम करत गेले. पूर्वी आत्ताच्या सारखी स्पर्धा नव्हती त्यामुळे नाटकांमधून खूप कामं मिळायची. आज प्रशांत दामले यांनी 1,500 प्रयोग केले म्हणून त्यांना भरघोस प्रसिद्धी मिळते. पण मी माझ्या करिअरमध्ये विविध नाटकांचे 20,000हून अधिक प्रयोग केले. त्यामध्ये सासूबाईंचं असं असतं या नाटकाच्या 1,500हून अधिक प्रयोगांचा समावेश होता. या नाटकाने मला अभिनेत्री म्हणून खरी ओळख दिल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी माणूस खरोखरच नाटकांवर कलेवर प्रेम करणार आहे म्हणून आजही नाटकांना गर्दी होते. नाटकांना चांगले दिवस मराठी माणसांनीच दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मला आजीनी धरणं वडिलांनी आईनी असं करून आणि तो शेजारचाच मुलगा असल्यामुळे की बाबा ह्याच्या बरोबर पाठवली की मुलगी सुखरूप येईल असं 2 वर्ष मला वेळा झाला. नाटकाकडे कधी वळलात? नाटकाकडे खूप उशिरा वळले. त्याच्यानंतर वेळे झाल्यानंतर डान्सिंग पार्टी हा त्याची सुधारित आवड होती. म्हणजे आता आपण ऑर्केस्ट्रा वगैरे बघतो. आता ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम कमी झाले ना, आता लावणीने त्याची जागा घेतली. तर आता त्यावेळेला कसं डान्सिंग पार्टी म्हणजे सगळे सिनेमाचे डान्सेस आणि मग त्याच्यामध्ये गाणी वगैरे सगळं असा एक 2.5-3 तासाचा कार्यक्रम असायचा डान्सिंग पार्टी. तर मग मला डान्सिंग पार्टीचं बोलावणं आलं त्या सुमारास. आणि थोडीशी घरची माझी परिस्थिती थोडीशी म्हणजे माझ्या वडिलांची नोकरी त्यावेळेस माझे वडील म्युन्सिपाल्टीत होते. त्यावेळेला म्युन्सिपाल्टी होती आपली महानगरपालिका होती. तर साधारण ही 55-56 सालची गोष्ट आहे. आणि मग ते आले. जीवनकला म्हणून एक मोठी डान्सर पूर्वीची कलाकार जुन्या लोकांना माहिती असेल तिचीच मुलगी आता केळकर म्हणून मनीषा, ही जीवनकलेची मुलगी आता बऱ्याच मोठी ती दिसते. तर ती आपल्या पुण्यातलीच आहे. जीवनकलेवर पुण्यातच होती आणि तिची स्वतःची डान्सिंग पार्टी होती. तिची वडील आले. त्यांना म्हणजे असं कळलं की गळ्यात काम केलं होतं डान्सिंग म्हणून. आणि मग माझ्या घरी विचारलं की पाठवा मुलीला, मग पैसे देऊ आम्ही. किती पैसे